नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे साहेब व प्रदेश अध्यक्ष प्रदीप साठे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 26 जून 2025 रोजी गुरुवार विसापूर येथे तासगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल कांबळे त्यांच्या अध्यक्षतेखाली शाखा ओपनिंग करण्यात आली। या शाखा ओपनिंगमध्ये संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष शोभाताई देवकुळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निशांत आवळेकर, सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय अमीर मुल्ला, महिला सांगली जिल्हा अध्यक्ष शीतलताई गायकवाड मॅडम, पलूस तालुका अध्यक्ष संकेत सावंत व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते। व इतर विसापूर येथे ओपनिंगच्या वेळी संस्थापक अध्यक्ष हे म्हणाले की येणाऱ्या काळात ही काळाची गरज आहे, कामगारांना याचा लाभ घ्यावा। सर्व आसपास खेडेगावातील या ऑफिसमुळे सर्व कामगारांना याचा लवकरात लवकर लाभ मिळेल अशा पद्धतीने सर्व तालुक्यात, जिल्ह्यात, सर्व महाराष्ट्रभर या राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे सर्व शाखा प्रत्येक जिल्ह्यात आहेत। अशा पद्धतीने राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ चांगल्या पद्धतीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे। येणाऱ्या काळात सर्व कामगारांना याचा लाभ कशा पद्धतीने देता येईल ही या सर्व संघटनेच्या अधिकारीच्या पदाधिकारी यांच्या वतीने मार्गदर्शन करत आहे व आपली नोंदणी ही नोंदणीकृत संघटनेच्या पदाधिकारी कडे करावी। व संदीप पाटोळे साहेब बोले की ज्या पद्धतीने आता बाहेरच्या एजंटामार्फत काही कामगारांच्याकडून जास्त पैसे घेऊन बोगस नोंदणी केल्या जातात, त्या बोगस नोंदण्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून त्या एजंटावरती आळा बसेल या दृष्टिकोनातून राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे की एजंटांचा सुळसुळाट बंद करण्यात यावा व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे, असा इशारा राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट। जय कामगार। आज विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। उद्घाटन होत असताना आपले विठ्ठल कांबळे यांच्या तालुकाध्यक्ष आहेत, त्यांच्या प्रमुख म्हणजे नेतृत्वाखाली हे कार्यालय चालणार आहे। या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष देवकुळे मॅडम, राजाराम देवकुळे दादा, जिल्हा अध्यक्ष आणि आपल्या गावचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अर्जुन भगवान पाटील, बापू, गावचे सरपंच, उपसरपंच सर्वांच्या उपस्थितीत आज कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात झालं। होत असताना या कार्यालयाच्या माध्यमातून असंघटित कामगार, मजूर, कष्टकऱ्यांची या ठिकाणी कामं होणार आहेत। तर या गावातून असलेल्या तालुक्यातून असून सांगलीला येणं जाणं होत नाही, म्हणून ह्या कार्यालयात ह्याच ठिकाणी आपली कामं लवकरात लवकर झाली पाहिजे, कामगारांना सेवा मिळाली पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आलं। या माध्यमातून इथं असंघटित कामगारांची नोंदणी होणार आहे। नोंदणीच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक लाभ, घरकुलचा लाभ, त्याचबरोबर मुलीच्या विवाहासाठीचा लाभ, अपंगाचा, डिलिव्हरीचा, अशा प्रकारे सर्वच लाभ भांडी पेटी या कार्यालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मिळणार आहे। तरी जास्तीत जास्त संख्येनं या तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील ज्यांना सोयीचं आहे त्यांनी या कार्यालयाशी संपर्क करून आपण या ठिकाणी नोंदणी करावी। नोंदणी करत असताना राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचं काम महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यामध्ये काम आहे, त्यामुळं ह्या तालुक्यामध्ये अनेक एजंटांचा सुळसुळाट आहे। तर तो थांबण्यासाठी खऱ्या अर्थानं पारदर्शक काम व्हावं आणि कामगारांना न्याय हक्क मिळावा, त्यांची फसवणूक होऊ नये। कार्यालय असल्यामुळे तिथं कामगार येऊ शकतो, विचारू शकतो, ह्या उद्देशाने हा कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन केलं आहे। येणाऱ्या काळामध्ये चांगली सेवा, प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे विठ्ठल कांबळे या ठिकाणी आपल्याला सेवा देतील आणि आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी असं मी आवाहन करतो।